4 ग्लास बासमती तांदूळ घेतले, ते धुवून चांगले अर्धा तास भिजत ठेवले. टोपात 3 ग्लास पाणी ठेवून मीठ 1 चमचा, खडे मसाले टाकले. बॉईल झाल्यावर भिजलेले तांदूळ झाकण लावून 15 मिनटं शिजत ठेवले. अद्रक लसूणची पेस्ट केली. 7-8 कांद्याची पण पेस्ट केली. टोमॅटो घेतले 3 टोमॅटोची पण पेस्ट केली. अंडे मी बॉईल करून ठेवलेले, त्याला साईड कट करून पॅनमध्ये तेल, मीठ, हळद टाकून थोडं फ्राय केले 5 मिनटं. कढईत तेल टाकून कांदा पेस्ट केलेली ती टाकली. अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि साईडला तेल सुटल्यावर टोमॅटोची पेस्ट टाकली आणि चवीनुसार मीठ मी 1 चमचा टाकला आहे. साईडला तेल सुटल्यावर तिखट मसाला, काश्मीरी मसाला आणि अंडा बिर्याणी मसाला आणि दही टाकला आहे अर्धा कप. 10 मिनटं चांगलं शिजवून द्या. मग आपण अंडे फ्राय केलेले ते टाका. वरून कोथिंबीर बारीक आणि साईडला कांदा चिरून घ्या बारीक, तो डीप फ्राय करा. भिजलेला भात अर्धा साईडला काढा, तिथे अंड्याची ग्रेव्ही आपण केली ती टाका. वरून अजून एक लेअर भाताचा टाकून अजून एक ग्रेव्हीचा लेअर, कोथिंबीर, फ्राईड अनियन आणि झाकण लावून 10 मिनटं शिजवून घ्या आणि मग रेडी.